राष्ट्रवादीच्या आमदार सरोजताई आहिरे आता या ठिकाणी मतदान केंद्रावर पोहोचल्या आहे। ताई, काय प्रतिक्रिया? 30 वर्षांच्या संघर्षानंतर या ठिकाणी आपल्याला विजय मिळाला आहे। भगूरच्या मायबाप जनतेला खूप खूप लाख लाख धन्यवाद देते। शांतता शांतता की शांतता 30 वर्षांचा वनवास हटवण्यासाठी मला आपल्या सर्वांनी ह्या नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवार आमच्या भगिनी प्रेरणाताई बलकवडे यांना आपण मोठ्या लीडने निवडून दिलं, त्यासाठी आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करते। अत्यंत भावनिक अशा पद्धतीने आपण साथ घातली होती। अत्यंत भावनिक निवडणूक झाली ही खरं तर, आणि अनेक आरोप प्रत्यारोप झालेत, काय सांगाल? नाही, जनता सुज्ञ आहे आणि जनतेने उघडे डोळ्यांनी बघितलेलं आहे। आणि जे 25-30 वर्षांचा जो काही दडपशाहीचं राजकारण होतं ते जनतेने संपवलेलं आहे आणि एक चांगली सुरुवात भगूरला झालेली आहे। विकास कामांचा माझा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यासाठी मी मनापासून सर्वांचे, सर्व सहकाऱ्यांचे, आमचे भारतीय जनता पक्षाचे, आमचे गिरीश भाऊ पालवे असतील, सर्वच सहकारी आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी, यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते की माझ्यासोबत त्यांनी खूप परिश्रम घेतले। आपण बघतोय की या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। खरं तर भगूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला ऐतिहासिक असा विजय मिळालेला आहे। जवळपास 25 वर्षांच्या संघर्षानंतर राष्ट्रवादीनं आपलं पहिलं खातं जे आहे ते या ठिकाणी खोललेलं आहे। कॅमेरा पर्सन चरण सिंगसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।